बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी पाखऱ्या भाग 4. लाडबाबा बैठकीच्या गादीवर बसला होता. त्याचा उजवा हात खांद्याला ऑपरेशन करून बसवला होता. त्या हाताला आता जपायला हवं होतं. त्या हातात लाडबाबा फरशी घेऊन पहिल्यागत शिकार करायला जाणं शक्य नव्हतं आता. चिमण्या बैठकीजवळ आला. आमदार साहेब खुर्चीत बसले होते. मुजरा आमदार साहेब, मुजरा आजू बाबा. चिमण्या मुजरा घालत बोलला. एकटा झालास? मोगानं तो तरणा कुठं आहे? आमदार साहेब बोलले. चिमण्या लावालावी करायलाच वाड्यात गेलाय ह्याची खात्री असल्यानं मोगा पाखऱ्याला सोडून वाड्याकडे पळत आली होती. वाड्याच्या चौकात ती आल्याचं पाहताच लाडबाबानं तिला आपल्याकडे बोलावलं. डाव्या हातानं तिच्या डोक्यावरनं हात फिरवण्यासाठी तो बोलला. तुला सोबत नेलं नाही तालुक्याला, कारण माहीत आहे? काय कारण? पाखऱ्या वाड्यात येणार हे मला माहीत होतं. त्याला तू चहापाणी केला की नाही? म्हणजे तुम्हाला पाखऱ्या माहीत आहे? मला तो माहीत आहे, पर आमदाराला कुठं माहीत आहे? असं कसं होईल? आमदार बाबाला तर समद्या तालुक्यातल्या माणसांची माहिती आहे, पर जंगलपट्टीतल्या माणसांची कुठं समधी माहिती आहे? विचार पाहिजे तर बापाला तुझ्या. आमदार साहेब त्या बोलण्यावर गप्पच बसले. ते गप्प बसणं साहजिक होतं. त्यांना जंगलपट्टीतल्या समद्या लोकांची माहिती अशी नव्हती. लाडबाबाला तर प्रत्येक झोपड्याची माहिती होती. निवडणुकीच्या टायमाला तोच त्या झोपड्यातल्या मतदारांना निवडणूक केंद्रावर आणायचा. त्यांना बक्षिशी द्यायचा. त्याची बक्षिशी ही काही पैशा अडक्याची नसायची, तर पोतं अर्धा पोतं तांदळाची असायची. कमरेला आवश्यक असणाऱ्या धोत्राची आणि डोक्याच्या पागोट्याची असायची. बायकांना दिवाळीला पण त्याची साडी चोळी असायची. स्वसंरक्षण आणि पिकाच्या राखणासाठी तो जंगलपट्टीतल्या लोकांना धारदार फरशा कुऱ्हाडी द्यायचा. पायाला काटं भरू नये म्हणून पायतानं द्यायचा. त्यामुळे जंगलपट्टीतील पुरुष आणि बाया माणसं लाडबाबाला देवच मानायची. तो जंगलपट्टीत आला की ते त्याच्या पायावर डोकं टेकायची. चिमण्या, जा त्या पाखऱ्याला बोलाव. लाडबाबाने चिमण्याला आवाज दिला. पाखऱ्या? कोण पाखऱ्या? चिमण्यानं अज्ञानानं घोंगड्या डोक्यावर उडून घेतलं. चिमण्या, माझ्या उजव्या खांद्यातनं त्या वाघानं जर असा काढला नसता तर तुझ्या नरड्यालाच हात घातला असता बघ. शानपत्ती करतो काय? तुला पाखऱ्या माहीत नाही काय बांबलीच्या? चिमण्यानं राग रंग ओळखला. लाडबाबाचा गुस्सा त्याला माहीत होता. तो तसाच मागे झाला. जांबुवंता, तुझ्या चिमण्याला भीती वाटते पाखऱ्याची. का? चिमण्याला पाखऱ्याची भीती का? त्याला वाटतं पाखऱ्या ह्या वाड्याच्या राखणदारांचा नाईक होईल आणि त्याच्या बुडावर लात बसल. पाखऱ्या एवढा हिंमतवान आहे? त्याची ही दुसऱ्यांदा माझा जीव वाचवण्याची येळ. काय? 2 महिन्यांपूर्वी जंगलपट्टीतल्या मोठ्या पळसाच्या झाडाजवळ लाडबाबा घोड्यावरनं गेला होता. झाडाच्या फांद्या कोणीतरी तोडून नेल्या होत्या. त्याला त्याचा शोध घ्यायचा होता. जंगलपट्टीचा राखणदार नाम्या होता. त्याचा तिथं पत्ताच नव्हता. तो भीमाशंकरला सासरूवाडला गेला होता. आमदार साहेबाची त्यानं परवानगी घेतली होती. त्याच्या गैरहजेरीत कोणीतरी पळसाच्या मोठ्या झाडाच्या फांद्या तोडून पळवल्या होत्या. पळसाच्या मोठ्या झाडाचं खोडच तेवढं नावाला ठेवलं होतं. बाकी झाडांना पण तसा हात लावलेला नव्हता. लाडबाबा तर आपल्या जंगलपट्टीतल्या झाडांना पोटच्या पोराप्रमाणे सांभाळत होता. त्यामुळं त्याला झाडाचं ते छाटणं आवडलं नव्हतं. लाडबाबाचा घोडा बाजूलाच एका लिंबाच्या झाडाच्या खोडाला बांधला होता. तो मोठ्यानं खिंकाळा
आणि मागच्या पायावर उभा राहिला. तेव्हा लाडबाबा सावध झाला. आजूबाजूला जंगली जनावर तर नाही. लाडबाबानं आपली लांब दांड्याची फरशी सरसावली आणि तो सावध झाला. त्यानं आजूबाजूला पाहिलं तर काही नाही. पण घोडा तर असा जोरात भीतीनं खिंकाळेल. लाडबाबानं घोड्याच्या आसपास पाहिलं तर भला जाणता काळा नागराज आपल्या शेपटावर उभा राहून त्यानं आपल्या भाकरीच्या आकाराची मोठी फळा फुलवलेली होती. त्याच्या तोंडातून जिभा सळसळत होत्या. त्याचे जांभळाच्या रंगाचे डोळ्याचे मणी उन्हात चमकत होते. त्याच्या फडेचा एकच फटका घोड्याच्या पायाला नाही तर तोंडाला पुरेसा होता. तो जातिवंत घोडा त्या काळ्या फड्याच्या डंकानं काळा निळा पडणार होता. तो आपली ती फळा खाली मातीत आपटून आपला रुबाब दाखवित होता. एकाच जागी शेपटावर उभा राहून तो फडेचा मुकुट उन्हात चमकवत होता. लाडबाबानं तो जहरीला काळा नागराज पाहिला आणि तो थरकलाच. हा घोड्याला दणका देणार आणि त्याच्या चप्पळ शरीराला आडवा करणार. लाडबाबानं बाजूला असलं कळकीचं बेट पाहिलं. कितीतरी उंच गेलं कळकीचं बांबू. त्यानं फरशीचा घाव घालून एक उंचसा बांबू आडवा केला. त्याच्या भोवतीची हिरवट जळमट त्यानं सफाईनं साळली. बांबूचं एक टोक पकडून त्यानं दुसऱ्या टोकानं त्या काळ्या नागराजाला आडवं करायचं ठरवलं. त्यानं देवाचं नाव घेतलं आणि बांबू उंचावून नागराजाच्या फड्यावर नेम धरून आदळला. पण फटका चुकला आणि नागराजानं फडेचा मुकुट जमिनीवर आणला. सरसर तो लाडबाबाच्या समोरच उभा राहिला. फक्त 2 हाताचा अंतर. पुन्हा तो सरसरत उभारला. त्याला घोड्याऐवजी आता लाडबाबाचा जीव घ्यायचा होता. माणसाला फटका दिल्यावर तडपडायला वेळ लागतो किती. त्यात जीवसृष्टीत सर्वात भेदड जात माणूस. नागराजाच्या जिबल्या सळसळल्या. तो फडेचा पिसारा फुलवून डोलला आणि त्यानं जमिनीला फडा आपटून फुतकार टाकला. लाडबाबा बांबू हातात घेऊन मागं कोसळला. तसा काळा नागराज हा दैत्यराज झाला. काळ बनूनच तो आता लाडबाबावर घाव घालणार तर आवाज झाला. स्मशानात सर्पावर मड संपूर्ण पेटल्यावर शेवटी कवटी फुटल्याचा फट्टा आवाज व्हावा तसा आवाज झाला. लाडबाबानं पाहिलं. नागराजाच्या मोठ्या फड्याच्या 10 आकड्याचा वेध घेतला होता. आकड्याचे दोन्ही ठिपके दोन्ही बाजूला दिसत नव्हते. त्याच्या पार चिंदड्या उडाल्या होत्या. काळ्या नागराजाची चिंदड्या उडालेली फडा पुन्हा उभारली गेली. तर पुन्हा फट्टा आवाज झाला आणि नागराजाच्या फडेतलं उरलं सुरलं सामर्थ्य खाली गळून पडलं. लाडबाबानं मागं वळून पाहिलं तर तरणा असा गोरा देखना पोरगा. त्याच्या ओठावर आणि हनवटीवर तारुण्याची पताका फडकत असलेली 21-26 वर्षांचा हा तरुण. त्याच्या अंगात नुसतं जॅकेट होतं. त्याचे दंड उघडे होते. गळ्यात चांदीचा चपटा ताईत काळ्या दोरानं बांधलेला दिसत होता. मनगटात चांदीचं कडं होतं. त्याच्या हातात गलोल होते. त्या गलोलीचा उपयोग करूनच त्यानं नागराजाच्या फुलारलेल्या फडेचा वेध घेतला होता. नागराजाच्या शेपटापासून फडेपर्यंत वळवळ चालली होती. पण ती मरणाची वळवळ होती. गलोलीनं मारल्या 2 टपोऱ्या दगडी खड्याने बंदुकीच्या गोळीचं काम केलं होतं. लाडबाबा पण तसा गलोलीनं उडती पाखरं पाडणारा होता. घोरपड, सरडे, ससे पण गलोलीच्या खड्याने उडवायचा. पण असला जहरीला नागराज त्यानं उडवला नव्हता. त्यानं पाखऱ्याला बांधलं. काय रे तरुण पोरा, माझं नाव पाखऱ्या. पाखऱ्या, तू आवडलास मला. कोण गावच्या जंगलपट्टीतला आलो तू? पिंपलदरी भोजदरीकडचा ठाकर मी. म्हणजे नगर जिल्ह्याच्या जंगलपट्टीचा तू? हो खरंय. मग तू इकडं ह्या मावळखुऱ्यातल्या जंगलपट्टीत का आलास? लाडबाबाचं नाव ऐकलं म्हणून त्याला भेटायला आलोय. लाडबाबा? कोण लाडबाबा? हाय, आमदार साहेबांचा बाप. तो म्हण लय जपतो आपल्या जमातीच्या लोकांना. कोणी चांगला हिम्मतवाला तरुण असेल तर तो त्याला आपल्या वाड्यावर नाहीतर जंगलपट्टीच्या शेतीवर राखणदार म्हणून ठेवतो. खरं आहे ते. तो लाडबाबा आहे तसाच. तर त्याला भेटायला मी आलोय. त्याचा पत्ता मला द्या. त्याच्या वाड्यावर मी जातोय. पर तो म्हातारा उलट्या खोपडीचा आहे. म्हणजे तो म्हातारा नेहमी जंगलपट्टीत शिकारला जातो.
आपल्या राखणदारांना तो शिकारला पळवतो. नरभक्षक वाघ असो नाहीतर रानडुक्कर असो, त्या जंगली जनावराच्या सामने जाऊन तो फरशीचा घाव घालायला सांगतो. मग तर चांगली गोष्ट आहे. काय म्हणतोस? मग काय शिकार काय जंगली जनावराला बेसावत गाठून करायची? छट! जंगली जनावरासामने जाऊन त्याला 2 हात करून पाडण्यातच खरी शिकार, तोच खरा मरदपणा. म्हणजे शत्रूच्या पाठीमागनं वार करायचा नाही. वैरी भारी असला तरी सामने करून लढायचं, त्याला मारता मारता जिंकेपर्यंत लढायचं, पण शेपूट घालून पळायचं नाही. भले मग त्या लढाईत मरण आलं तरी त्यात खरा आनंद मानणारा मी आहे. लाडबाबानं पाखऱ्याची पाठ थोपटली. बोलला, तर मग हा लाडबाबा तुला माझ्या वाड्यावर राखणदार म्हणून ठेवायला तयार आहे. म्हणजे तुम्हीच लाडबाबा? हां, चाल माझ्या संगती वाड्यावर. आजपासनं तुझी राखणदारी पक्की. बाबा, तर मग मी माझ्या पिंपळदरी भोसदरीच्या जंगलपट्टीत जाऊन येतो. म्हणजे तू लाडबाबाची परीक्षा घ्यायला आला होतास म्हण की? तसं बी समजा, पण मला माझं मन सांगतं तू आल्याबिगा राहणार नाहीस. लाडबाबा तुझी आठवण काढत राहणार. तुला तिकडं जेवताना उचकी लागत राहील बघ. तसं असेल तर जेवणार नाही मी बाबा. वाह, बोलाय बी चांगलाच रागवायचं. राघू असलो तरी तुम्ही मला तुमच्या पिंजऱ्यात बंद करू शकणार नाही, हे बी सांगून ठेवतो. हा लाडबाबा एवढा पागल नाही. रानाच्या राघूला नाही मी काही पेरूची फोड देणार. त्याला कोंबड्यागत कशाला दाणं टाकील? कोणा जातीवंताला मी गुलाम का करू? तर मग जातो. तुमच्या राखणदारीत यावंसं वाटलं तर मी येईन. तोच पाखऱ्या लाडबाबाला भेटण्यासाठी जंगलपट्टीत आला होता, तर नरभक्षक वाघाने त्याला खाली पाडलं होतं. पाखऱ्यानं झाडाच्या फांदीवर बसून वाघाचा तो खेळ पाहिला होता आणि त्यानं पायाखालची फांदी खाली तशीच दाबली. कडाड आवाज करीत फांदी खाली आली. त्या पाठोपाठ तो खाली आला होता. त्यानं हातातली फरशी घेऊनच वाघाच्या मस्तकावर घाव घातला होता. लाकूड फोडावं तसं त्याचं मस्तक त्यानं फोडलं होतं. पाखऱ्या वाड्याच्या चौकात हजर झाला. त्याच्या हातात तलवार पकडावी अशा थाटात धारदार फरशी धरलेली होती. पाखऱ्याला पाहताच वाड्याच्या दरवाजात वाघऱ्या साखळीनं बांधलेला नसल्यानं तटकन उठला. पाखरानं त्याची हवा तंग केली असल्यानं तो तसाच बैठकीकडे पळाला. त्याचं भुंकणं नाही, काही नाही. आमदार साहेबांच्या जवळ जाऊन तो त्यांच्याजवळ लपू लागला. लाडबाबानं वाघऱ्याकडं पाहिलं. पाखऱ्याला पाहून वाघऱ्यानं भुंकायला हवं, त्याच्या पोटरीचा लचका तोडायला हवा, तर हा गळ्यात साखळी नसतानाही लांब पळतोय. चिमण्या, वाघऱ्यानं पाखऱ्याला आत कसं येऊ दिलं? हे तुम्ही बाईसाहेबांना विचारा. बाईसाहेब म्हणजे? त्यांनीच वाघऱ्याला पाखऱ्यावर सोडलं होतं. वाघऱ्या पाखऱ्याचा मुडदा पडल असं त्यांना वाटलं होतं. मग काय झालं? आमदार साहेबांनी विचारलं. चिमण्या काही बोलणार तोवर बाहेर आवाज उठला. धावा, पळा, मेलो मेलो. कुणाचा तरी करुण आवाज फुटला. जांबुवंता, बाहेर जा, कुणीतरी संरक्षण मागतंय. आमदार जांबुवंतराव आपली बंदूक घेऊन बाहेर पडायला लागले, तर पाखऱ्या बोलला. हा पाखऱ्या या वाड्यात आला असताना कशाचं बी भ्याव बाळगायचं नाही. आमदार साहेब, आपल्या हैदऱ्यानं व्यसन तोडली. तो गावात उधळलाय. लोकांच्या घरादारावरची जनावरं त्यानं आपल्या टकरीनं उत्तानी पातानी पाडल्यात. जंगलपट्टीतला राखणदार नाम्या तिथं धावत येऊन बोलला. काय? हैदरानं व्यसन तोडली? हा साहेब, त्याला पकडायचा बंदोबस्त केलाय, पण तो आम्हाला आढळला नाही. त्याच्या नाकाची व्यसनच त्यानं तोडली म्हणल्यावर त्याला पकडता बी येत नाही. त्याच्या गळ्यातल्या साखळीला बांधलेलं लाकडाचं लोडणं बी नाही. त्याच्या गळ्यातली साखळी ती तर आहे. नाही आमदार साहेब,
नाम्याचं ते बोलणं ऐकलं आणि आमदार साहेब जांबुवंतरावांची मतीच गुंग झाली. हैदऱ्याच्या नाकातली व्यसन कशी तुटली. त्याच्या गळ्यातल्या साखळीला बांधलेलं लाकडाचं भलं मोठं लोडणं बी साखळी सकट नाही म्हणजे. असं कसं झालं. नाम्यानं वाड्यातल्या बैठकीच्या खांबाजवळ उभ्या असलेल्या मोगाकडं पाहिलं. तो अडकळला. बोलावं की बोलू नये. तू सांग तरी खरं. आमदार साहेबांना नाम्याची खरी अडचण कळली नाही. इथं वाड्यात नको, बाहेर चला. नाम्यानं हात जोडलं. अरे हैदऱ्या आपल्या मर्याईच्या जत्रेतल्या टकरीचा रेडा. त्याच्या पराक्रमाची गोष्ट तू वाड्याच्या बैठकीत सांगाय काय हरकत. लाडबाबानं नाम्याला सवाल केला. वाड्याबाहेर पुन्हा कालवा उठला. वाड्याच्या दरवाजाबाहेरचं सारं राखणदार वाड्याच्या दरवाजातनं आत घुसलं आणि ते दरवाजा लावायला लागलं. चिलम्या, यम्या, धम्या, पांडा, पारा, काय हो पळपुटेपणा. चिमण्यानं त्यांच्यावर तोप टाकली. नाईक, हैदऱ्यानं बाहेर वावदान उठवलंय. जो सामने येईल त्याला आडवा करतोय त्यो. त्यानं आमदार साहेबांची जीभ बी पलटी केली. बैलांचा मांडव बी टकरीनं उडवून लावलाय. बैलगाड्यांच्या शर्यतीत दोन्ही बैल त्यानं आपल्या मुसुंडीनं उडवलं. आपल्या बैलगाडीच्या शर्यतीचं बैल उडवलं म्हणजे त्यानं जायबंदी केलं की काय. आमदार साहेब तसेच उठले. त्याने आपली बंदूक हाती घेतली. चिमण्यावर ते ओरडले. चिमण्या, ह्या तुझ्या साथीदारांना जुन्नरला कासाराकडे ने आणि ह्यांना बांगड्या भरून आण. असलं कसलं हे राखणदार. हैदऱ्याला पुन्हा व्यसन घालून आणायचं तर हे वाड्यात पळून येत्यात. पुन्हा वरती दार लावाय बघत्यात. लाडबाबा सनकीनं बोलला. त्याला राखणदारांचा पुळचाटपणा आवडणारा नव्हता. चिमण्या शरमला. आपल्या राखणदारला बट्टा लावाय आपलं राखणदार निघालं. ते आमदार साहेब, मी बंदोबस्त करतो तुमच्या त्या हैदऱ्याचा. त्याला झाडाला बांधतो मी. पाखऱ्या आपल्या दाढी मिशावरून हात फिरवत बोलला. पण हातात फरशी वापरायची नाही. उगाच त्या हैदऱ्याचा पाय बी तोडून तू त्याला जायबंदी करशील. आमदार साहेब बोलले. त्यांना पाखऱ्याची ताकद आजमावून बघायची होती. पाखऱ्यानं आपली फरशी आमदार साहेब जांबुवंतरावांच्या पायाजवळ ठेवली. मुजरा करीत तो बोलला. पाखऱ्या म्हणतात मला. अरे आमच्या बी रेड्याला हैदऱ्या म्हणतात. भलं भलं रेडं त्यानं मर्याईच्या जत्रेत टकरीनं पाडलं आणि टकरीचा रेडा म्हणून साऱ्या जंगलपट्टीत हैदऱ्याचं नाव आहे. त्याच्या सामने कोणताच रेडा टिकत नाही. आमदार साहेबनं त्याला हैदऱ्याची कल्पना दिली. पर हा पाखऱ्या नावाचा मर्द तरुण टिकतो की नाही बघा. त्याला झाडाला बांधून जावतो मी. आमदार साहेब जांबुवंतरावांनी पाखऱ्याकडं पाहिलं. पिळदार शरीराचा पाखऱ्या आत्मविश्वासानं भरलेला दिसत होता. अजून तो चांगला दणदणीत पुरुष झालेला दिसत नव्हता. निबरपणाचा त्याच्यात अंश पण नव्हता. तारुण्यात त्यानं नुकताच प्रवेश केलेला दिसत होता. 23-24 वय म्हणजे फार नव्हतं. जांबुवंता, ह्यानंच मला वाचवलं त्या नरभक्षक वाघाच्या जबड्यातनं. ह्यानं जर झाडाच्या फांदीसकट खाली उडी घेतली नसती तर त्या दिवशी माझा खेळ संपला होता. लाडबाबानं पाखऱ्याची ओळख दिली. म्हणजे ह्यानंच तुला वाघाच्या तावडीतनं वाचवलं. हाच म्हणलं ना मी. हा पाखऱ्या या वाड्यात आल्या बी का राहणार नाही. आज आला हा. अगदी टायमाला आला. बापलेकांच्या त्या संवादातनं पाखऱ्याची छाती अभिमानानं भरली. आता तिथं थांबण्यात त्याला मजा नव्हती. तो तसाच बाहेर पळाला. त्याच्या हातात साधी काठी पण नव्हती. हिम्मत हेच त्याच्या हातात हत्यार होतं. नुसत्या हिमतीवर तो हैदऱ्याशी सामना करून त्याला बांधणार होता. पाखऱ्या बाहेर आला तेव्हा वाड्याबाहेर चिट्ट पाखरून होतं. आजूबाजूच्या झोपड्यांजवळ आकरावर खुंट्याला किंवा झाडाला बांधलेलं दावत तोडून पाहिली होती. हैदऱ्याच्या टकरीनं जी जनावरं सापडली ती मागच्या किंवा पुढचा पाय मोडून आडवी पडली होती. त्या मोडक्या जनावरांना नीट उभं करायला किंवा मोडलेला पाय पुन्हा नीट बसवायला बी कोणी तिथं फिरकायला तयार नव्हतं.
पाखऱ्या एकटाच वाड्याबाहेर उभा होता. हराम्यांनो, बाहेर निघा. हातात बंदूक घेतलेले आमदार साहेब वाड्याच्या दरवाजातून बाहेर येत बोलले. चिमण्या आपल्या हातात फरशीचा दांडा नीट धरून बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ बाकी राखणदार आले. पाऊस खूप पडावा आणि तो थांबल्यानंतर बिळातून उंदराने अंदाज घेऊन बाहेर पडावं, तसेच ते राखणदार एका मागोमाग एक बाहेर आले. 2-3 नरभक्षकांनी जे वादळ निर्माण केलं दिसत नव्हतं, ते वादळ हैदऱ्यानं निर्माण केलं होतं. हैदऱ्या रे! आपल्या तोंडाजवळ दोन्ही हात जुळून पाखऱ्यानं हाक घातली. हैदऱ्या तसा मर्याईला सोडलेला रेडा, देवीचा रेडा म्हणून त्याला जंगलपट्टीत सारं रान मोकळं होतं. तो कोणत्याही शेतात जाऊन चारा खायचा. देवीचा रेडा म्हणून त्याला कोणी साधं मातीचं ढेकूळ पण मारित नव्हतं. कोणाच्या बी झोपड्यासमोर उभं राहून तो आपण आल्याचा आवाज द्यायचा. त्याच्या तोंडात भाकरी घातल्याशिवाय तो पुढं जायचा नाही. त्याची ती हक्काची खंडणी होती. देवीचा रेडा म्हणून त्याच्या तोंडात तो प्रसाद पडत होता. हैदऱ्या त्यामुळं खाऊन पिऊन मस्तावला. नदीकाठी आमदार साहेबांचं उसाचं शेत असायचं, भुईमुगाचं मक्याचं शेत असायचं. त्यात मनाप्रमाणे खायचा. तिथंच नदीचं पाणी पिऊन झाडाखाली रवंत करीत बसायचा. ऊन खाली झालं की मग त्याची मस्तीत बाकीच्या रानात फेरी व्हायची. देवीचा रेडा असल्यानं त्याच्या नाकात व्यसन नव्हती, गळ्याला साखळी नव्हती किंवा गळ्यात अडकवलेलं लोढणं पण नव्हतं. रान पाखरागत सारं रान आणि आसमान त्याचं होतं. हैदऱ्याच्या अंगात रानवाऱ्याची मस्ती शिरली तेव्हा त्याला आपल्यातली उर्मी कळली. आमदार साहेबांनी चांगल्या 2-3 जाफराबादी पारड्या आणल्या. 3 प्रकारच्या, एक भुटकी, एक गारोळी आणि एक काळी. त्या पारड्यांना चांगला चारा मिळता त्या वर्षभरात खुंट्यांचं दावं तोडून साल्या रानभर उधळल्या. शेपूट उंचावून गोंधळ घालायला लागल्या. मर्याईचा रेडा हैदऱ्यानं त्यांचा तो गोंधळ ऐकला आणि त्यानं त्यांचा तो मस्तीभरा कास घेतला तेव्हा त्याच्या शरीरात वावधान उठलं. डोक्यात मस्तीचा अंगार फुलला. हैदऱ्या खाणं पिणं विसरला. नदीकाठचा तो पौष्टिक चारा, नदीचं वाहणारं पाणी त्याला नकोसं वाटलं. त्याला त्या 3 जाफराबादी पारड्यांनी पार पागल बनवून टाकलं. चिमण्या आणि त्याच्या राखणदारांना त्या 3 पारड्या हाती लागणार. त्या हाती येतात असं वाटावं आणि त्यांना पकडायला गेलं की त्यांनी वाऱ्यावर उधळावं असं फार झालं. गधड्यांनो, तुम्ही त्या पारड्यांना हात लावू नका आणि हैदऱ्याला बी पुकारू नका. एक दिवस ते स्वतःहून झाडाखाली आरामात असतील, मग त्या चाऱ्या पाण्याला तोंड लावतील. समजलं? लाडबाबानं राखणदारांना अनुभवी आवाज दिला. 8 दिवस गेलं आणि तसंच झालं. त्या 3 पारड्या आणि हैदऱ्या शांतपणे नदीकाठी चारा खाताना पाहिलं तेव्हा लाडबाबानं त्या 3 पारड्यांना गळ्यात साखळी लावली. नाम्यानं मग त्यांना वाड्याजवळच्या मांडवात बांधलं. हैदऱ्याला तापल्यातला नवा शोध लागला होता. आठवडाभरातनं त्या रानात एकातरी म्हशीचा पारडाचा वेगळाच ऐकण्याचा आवाज आला की त्याचे डोळे रुंद व्हायचे, कान टवकारायचे. आभाळाकडं वर नाकाड करून तो वास घ्यायचा आणि मग तो बेभान व्हायचा. फदडाक दडाक आवाज करीत तो त्या मस्तीला आलेल्या पारडीकडं किंवा म्हशीकडं धावत यायचा. मग त्याला दूर करणं कठीण व्हायचं. त्याला जो कोणी आडवी तो त्याच्या आपल्या टकरीनं उडवून टाकी. हैदऱ्यानं गावात मग सारा धुमाकूळ घातला. त्याच्यात बेबंदपणा आला. त्यानं गावातल्या म्हशी पारड्यांप्रमाणे मग जंगलपट्ट्यातल्या गायमागं लागणं सुरू केलं. आमदार साहेबांच्या गायरानाकडे मोहरा वळवला. गायींच्या खोंडात तो घुसला आणि त्यांच्या मागं तो लागला. गायरानातल्या 2-3 खोंडांना त्यानं आपल्या ताकदीचा हिसका दाखवला. त्यानं गायरानातल्या बांधावर आडवं केलं. त्यातल्या एकाचं शिंग मोडलं. जीवाच्या भीतीनं त्यांनी गायरान सोडलं. गायरानातल्या काही भाकड गाया, दुबत्या गाया गायरान सोडून पळाल्या. त्यामुळे नवख्या कालवडी मस्तीला आल्या असल्या तरी त्या हैदऱ्याला थोडाच वास काढू देणार होत्या. त्या पण आपल्या शेपटीचा गोंडा वर करून गायरानातनं पळाल्या. लाडबाबाला मर्याईच्या हैदऱ्याचा तो अत्तीपणा आवडला नाही. गाय ही 33 कोटी देवांचा वास असणारी अशी पवित्र, शंकराच्या नंदीची ती आहे, अशा पवित्र गायीवर ह्या हैदऱ्याची वासना. लाडबाबाला ते सहनच झालं नाही. त्यांचं टाळकंच बिघाडलं.
मर्याईला कोंबडं, बोकडं, अंडी, लिंब आपण वाहतो, तसा टोनगा त्याला गावानं सोडला. देवीचा पुत्र म्हणून आपण त्याला मानलं, त्याचं लाड केलं. गावानं त्याला भाकर, पुरणपोळी खाऊ घातली. त्याची आता अशी मतिभ्रष्ट व्हावी? नाही. मर्याईच्या जत्रेत रेड्यांच्या टकरी खेळवल्या जायच्या. त्यात रेडा पहिला यायचा, त्याला बक्षीस मिळायचं. देवीला पूजायचा मान त्याला मिळायचा. टकरीत पहिला आलेल्या रेड्यांना झाडाला बांधलेलं असायचं. अशा रेड्यावर देवीचा हैदऱ्यात तुटून पडू लागला. त्यांना जायबंदी करू लागला. तेव्हा मग लाडबाबानं जंगलपट्टीतल्या साऱ्याच लोकांना बोलावलं आणि मग फैसला पाडला. देवीचा हैदऱ्या शिरजोर झाला आहे, तेव्हा त्याला व्यसन ठोकायची. त्याच्या गळ्यात लोढणं अडकवायचं. म्हणजे मग पायातल्या लोढण्यामुळं त्याला कोणत्याच म्हशीमागं, पारडीमागं किंवा गाईमागं लागता यायचं नाही. त्याला त्यांच्यामागं धावता पण यायचं नाही. मला तर वाटतं त्याला अजून खच्ची करावा, त्याला खोंडागत बडवून टाकावा, त्याच्यातली मस्ती साफ करून टाकावी. आमदार साहेबनं चिड येऊन साऱ्यांना सुनावलं, पण लाडबाबाला ते पसंत पडणारं नव्हतं. जांबुवंता, तू येडा का खुळा? देवीच्या हैदऱ्याची नसबंदी केली तर देवीचा कोप होईल. आपल्या वंशाला फक्त आता पोर आहे. मोगा कशी झाली हे तुला सांगायला पाहिजे का? मर्याईला नवस केला तवाच ती झाली. तिच्याच हैदऱ्याला तू खच्ची करायची भाषा करतोस. नवस सायास करणं समज झूट आहे. मी नाही नवस केला. अरे लग्नानंतर 5 वर्षानं पोर झाली तुला. सोगानं नवस केला तवा मोगा झाली. विचार तिला. पण तिनं तर पोरगा मागितला ना मर्याईकडं. झालं काय? तर देवीनं पोर दिली. पोर तर पोर, पण नवसानं झाली ना ती. माझ्या नशिबात पोर होती ती झाली. येतं त्या मर्याईचा काही संबंध नाही. आमदार साहेब बोलले, तू देवीवर असा गैरविश्वास दाखवशील तर तिचा आपल्या वाड्यावर कोप होईल. मोगा लोळी पांगळी होऊन मरल. देवीचा काही कोप होणार नाही. मोगा मरणार नाही, जगणार ती. मोगाच्या जन्माशी देवीचा काही संबंध नाही. कुळाच्या वंशाला पोरगा होणार नाही. वंशाला पोरगी तर आहे ना, बस. आता काही वंशाला नको. वंशाला पोरगा पाहिजे. पोरगी काय का माझी? पंडित नेहरूंना मुलगा होता का? त्यांच्या वंशाला इंदिरा गांधी होत्या ना. इंदिरा गांधींनी काही नेहरू घराण्याचा वंश चालवला नाही. त्यांनी गांधी घराण्याचा वंश वाढवला. लाडबाबा, लोक इंदिरा गांधींना पंडित नेहरूंची मुलगी म्हणून ओळखतात. जरी इंदिराजींचं आडनाव गांधी असलं तर त्यांना सासरच्या घराण्यापेक्षा नेहरूंची कन्या म्हणून जास्त ओळखतात. तशीच माझी मोगा ह्या जांबुवंतराव आमदार साहेबांची लेक म्हणून लोक ओळखतील. मग भले तिचं लग्न कोणाही घराण्याशी हो. समजलं? मुलगा काय आणि मुलगी काय, मी दोघांना सारखंच समजतो. आमदार साहेबांनी आपलं मत सुनावलं होतं. मोगाचं लाडबाबावर प्रेम होतं. पण जेव्हा तिनं आपल्या आमदार बापाचं ते बोलणं ऐकलं तेव्हा तिला त्यांचा अभिमान वाटला. आदिवासी कुटुंबात आपला बाप जन्माला आला असला तरी तो काही सामान्य विचारांचा नाही, तर चांगल्या उच्च विचारांचा आहे. चांगली बुद्धिमत्ता काही उच्च कुळात जन्म घेतल्याने किंवा शहरात जन्म घेतल्यानेच येते असे नाही, तर चांगली बुद्धिमत्ता कोणत्याही कुळातील आणि कोणत्याही ठिकाणच्या स्त्री पुरुषाला लाभू शकते. फक्त ती कशी वापरली जाते हे महत्त्वाचं. देवीचा हैदऱ्या हा माझ्या हाती सोपवा. त्याचं काय करायचं ते मी करीन. लाडबाबानं साऱ्या लोकांना आणि आमदार साहेबाला स्पष्ट सांगितलं. आपला लाडबाबा आपलं गावकीच्या बाबतीत ऐकणार नाही. तो मर्याईचा भक्त, तिची तो पूजा करणारा. मर्याई साऱ्या जंगलपट्टीची राखण करते असा त्यांचा श्रद्धाभाव होता. पण आमदार साहेब तर त्या श्रद्धाभावाला सुरुंग लावायलाच निघाले होते. आमदार साहेब, हैदऱ्या हा आमच्या देवीचा आहे.
आमच्या लाडबाबाचा हाय. हैदऱ्याचं काय करायचं ते लाडबाबांनी आम्ही ठरवू. जंगलपट्टीतील लाडबाबाच्या वयाची म्हातारी भक्त मंडळी बोलली. जुन्या विचारांची ती मंडळी. आमदार साहेब शेवटी राजकारणी, त्यांना लोकांच्या मतांचा आदर करायला हवा होता. निवडणुकीच्या वेळी ह्याच लोकांनी अंगठा किंवा हात दाखवला तर डिपॉझिट जाणार होतं. हैदऱ्या तुमचा आहे, देवीचा आहे, तुम्हीच निर्णय घ्या. तुमच्या धार्मिक बाबतीत मी हात घालणार नाही. आमदार साहेबनं त्यांचं राजकारणी बोलणं वापरलं होतं आणि त्या जुन्या खोंडांना खुश केलं होतं. लाडबाबांना हैदऱ्याला देवीच्या देवळाजवळ रेड्यासाठी गोठा बांधला. तेथे चांगला भला मोठा खुंटा ठोकून त्याच्या गळ्यात साखळी बांधण्यात आली. साखळीनं खुंट्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण ज्याच्या गळ्याला साधं दोरखंड माहीत नव्हतं त्याच्या गळ्यात साखळीचे बंधन म्हणजे तो लगेच तेथेच चढपडला. त्याने एका झटक्यात गळ्यातल्या साखळीला जोर लावला. त्याने खुंटाच उचलून काढला. मग त्याला देवीजवळच्या लिंबाच्या झाडाच्या खोडाला बांधण्यात आलं तर त्याने गळ्यातली साखळी जोर लावून खंडोबाच्या वाग्यानं जागरागत लंगर तोडावी तशी तोडली. हैदरला बांधून ठेवणं कठीण झालं. गावात मग त्यानं आणखी उच्छाद मांडला. हैदऱ्या मर्याईच्या देवळापुढं बसला की आपण त्याला प्रेमभरानं थोपटू आणि समजावून सांगू असंही लाडबाबाला श्रद्धेपोटी वाटलं. तशी संधी मिळताच लाडबाबानं हैदऱ्याच्या तोंडात भाकरीचा घास दिला आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवला. देवीचा शेंदूर त्यानं त्याच्या कपाळाला लावला. त्याला मग हात जोडून म्हणाला, खुळ्या हैदऱ्या, देवीचा लाडका पोर तू, तुझा वांडपणा सोडून दे. आणि लाडबाबाला पुढं बोलू न देताच हैदऱ्यानं लाडबाबाला मान खाली घालून दोन्ही तंगड्यात एका बाजूचं सिंग घालून तसंच वर उचललं आणि आसमानात उडवलं. बाजूलाच हैदऱ्यासाठी चारा आणून पडला होता. त्या गवतावर बाबा पडला म्हणून तो वाचला, तरी गुडघ्याला आणि तोंडाला मार बसला होता. लाडबाबाला हैदऱ्यानं असा इंगा दाखवल्यावर बाकीची जुनी खोडं हैदऱ्यापासून लांब राहायला लागली. त्याच्या बाबतीत आमदार साहेबनं काहीही निर्णय घेतला तरी त्यांनी डोळ्यावर, कानावर आणि तोंडावर हात ठेवायचं ठरवलं. आमदार साहेबनं मग सरळ तालुक्यावरनं नालबंदाला आणलं आणि हैदऱ्याला व्यसन ठोकायला सांगितली. नालबंद कसलेला होता. तो भले भले अंडील खोंड त्याच्या पाठीवर दोराचं टोक फेकून ते त्याच्या पोटाखालून घ्यायचा आणि मग चपळाईनं मागच्या दोन्ही पायांच्या मधून घेऊन तो खोंड आडवा करायचा. त्या खोंडाचे चारही पाय बांधून तो ते एका जागी बांधायचा. त्याचं शेपूट पण दोन्ही पायामधून पुढे घ्यायचा. खोंडाची पार मग लेंडी पातळ व्हायची. बुळबुळा मग तो पातळ शेण टाकत राहायचा. नालबंद मग चारही एकत्रित बांधून ठाणबंद केल्या त्या खोंडाला पत्री ठोकायचा. त्याला व्यसन ठोकायची असली तर, त्याला खच्ची करायचा असला तर, त्या जेरबंद केल्या अवस्थेत कितीही ताकदीचा मस्तवाल खोंड असला तरी नालबंदापुढं शेळीगत गरीब व्हायचा. नालबंद जे काही करेल ते रक्त उतरल्या डोळ्यानं सारं असहाय्यपणे पाहत राहायचा. तालुक्याला नालबंदानं आपला नायलॉनचा चांगला मनगटाच्या जोडीचा दोर हैदरच्या पाठीवरून अशा काही शितापीनं फेकून त्याचं एक टोक आपल्या हाती घेतलं आणि चरक फाशाची करामत दाखवून मागच्या पायाला तिडा घालून त्याला कधी आडवा केला ते हैदऱ्याला कळलं नाही. हैदऱ्याचे चारही पाय भाजीच्या जुडीगत एकत्र बांधून वर केले तेव्हा त्यानं ते झाडण्याचा प्रयत्न केला. पण मनगटाच्या जाडीचा नायलॉनचा तो दोर तुटणं शक्य नव्हतं. दोराला नालबंदानं आपला कोलदांडा घातला होता. कमरेवर हात ठेवून बाजूला आमदार साहेब होते. त्यांनी नायलॉनचीच व्यसन नालबंदाला ठोकायला सांगितली. नालबंदानं ते काम फत्ते केलं. हैदऱ्याचा कडेला झाला होता. हैदऱ्याच्या चारी पायांचा नायलॉन दोर सोडण्यात आला तेव्हा हैदऱ्या थांबलाच नाही तिथं. जीव घेऊन तो वाट फुटेल तिकडे धावत सुटला. मर्याईच्या देवळाजवळ किंवा नदीकाठच्या हिरव्या शेतात तो कुणाला 8 दिवस दिसला नाही. लाडबाबाला हैदऱ्याची चिंता पडली. हैदऱ्या गेला कुठं? डोक्यात राग घालून तो जंगलपट्टीनं डोंगर दऱ्यात तर गेला नाही. दिवसा तो लोकांना दिसणं शक्य होतं, पण तो तर दिवसाही दिसेना. मग लाडबाबाच घोड्यावर स्वार होऊन डोंगर दऱ्यात फिरला.
आमदार साहेबावर पण त्यानं मग तोंड सोडलं. आमदार साहेबला पण त्यानं मग दुसऱ्या घोड्यावर स्वार व्हायला लावलं. त्यांना बंदूक घ्यायला लावली. वाड्याच्या चिमण्यासह सहारे राखणदार त्यानं जंगलपट्टीत सहाऱ्या डोंगरदऱ्यात हैदऱ्याचा शोधाला घातले. हैदऱ्या नाकात व्यसन ठोकल्यानं वावधानागत दौड घेत सुटला होता. त्याच्या मार्गात जे कोणी येईल त्याला तो साफ करीत होता. शेवटी तो धबधब्याजवळच्या चिखलात रुतून बसलेला सापडला. तिथं लाडबाबानं बाकीचे लोक गेले नसते तर रात्रीचा तिथं संपला असता त्यो. रानातल्या लांडगा तरस रानकुत्र्यांनी मग त्याला फाडून खाल्ला असता. सकाळपर्यंत हैदऱ्या अर्धवट फाडून खाल्लेल्या अवस्थेत दिसला असता. लाडबाबा आणि आमदार साहेबांच्या देखरेखीखाली मग हैदऱ्याभोवतालचा चिखल बाजूला करून त्याला बाहेर काढला. हैदऱ्या दौड करून थकला होता. राखणदारांनी मग त्याच्या तोंडाभोवती मुरकी घातली, गळ्याला साखळी लावली आणि त्याला देवीच्या देवळाकडे आणला. 5-6 दिवस हैदऱ्या सुम पडला होता. नाकाची व्यसन त्याला सहन होत नव्हती, पण ती आता कोणी काढणारं नव्हतं. त्याला गळ्यातल्या साखळीला दुसरी लांब साखळी लावून खुंट्याला बांधला होता. त्याला जाग्यावरच चारा पाणी दिलं होतं. हैदऱ्याचं स्वातंत्र्य गेलं होतं. त्याची रानची हवा गेली होती. जन्मठेपेच्या कैद्यागत त्याला जिनं जगावं लागत होतं. त्याला ते सहन होणारं नव्हतं, पण इलाज नव्हता. त्याला तो वाट्याला आलेला कैदखाना सोसावाच लागणार होता. त्याच हैदऱ्यानं मग नव्या परिस्थितीप्रमाणे वागायचं ठरलं होतं. याच्यापुढं पडणारा चारा पाणी तो जाग्यावर घेऊ लागला होता. पुढं पडणाऱ्या भाकरी खाऊ लागला होता. कैदखाना असूनही हैदऱ्या त्या खाण्यानं पुन्हा मस्तावला. डोळे मोठे करून भिरभिरा पाहू लागला. नाकाड फिंदून आकाशाकडे पाहू लागला. वास घेऊ लागला. समोरनं आपल्या वासावर एखादी मस्तवाल म्हैस पारडी येते की नाही ते डोळे विस्पारून पाहू लागला. आमदार साहेबांच्या जंगलपट्टीचा राखणदार नाम्या घोडदौड करीत सारी जंगलपट्टी पाहत होता. तोच फळकट पारडी व्हाय व्हाय करीत त्याच्या घोड्याकडे दौडत आली. फळकट रेडीच ती. आपल्याला रेडा पाहिजे हे तिला माहीत असलं तरी तिच्या मस्तीला जोडीदार मिळत नसल्यानं ती नाम्याच्या घोड्यामागे लागली. आपल्या घोड्यावर स्वार असलेला नाम्या पारडीच्या त्या चहाटपणानं भडाकला. आपल्या हातातल्या फरीचा दांडा त्यानं त्या पारडीच्या नाकावर मारण्याचा आणि तिला पळवण्याचा प्रयत्न केला, पण ती घोड्याचा पिच्छाच सोडीना. आपण ह्या पारडीच्या शेंडातल्या मुरकीला आणि गळ्यातल्या जाड तुटलेल्या दाव्याला जर आपल्याजवळच्या जोड दाव्यानं झाडाला खोंडाला बांधून ठेवलं तर आपण घोडदौड करीत तिथून जाऊ. त्यानं घोडदौड थांबवली. तो मग खाली उतरला. नाम्या घोड्यावरनं खाली उतरला पाहताच ती पारडी घोड्यामागं थरली आणि तिनं मस्तीबऱ्या अवस्थेत आपले पुढचे दोन्ही पाय घोड्यांच्या चौकावर ठेवले. घोडाच तो, त्याच्या मर्दपणाचा तो अपमान, तो चांगला जातीवंत नर, त्याच्यावर मादीनं कुरघोड करण्याचा प्रयत्न करावा. घोडा खिक्काळा. त्यानं आपले मागचे पाय उडवले आणि त्यानं पारडीला मागच्या मागं उडवलं. तिचं नाकाळ फुटलं, पण पारडी मस्तावलेली, वेडी झालेली. ती दौडू लागल्या घोड्यामागं फदडक फदडक पळाली. नाम्याच्या हातचा घोडा गेला होता. त्यानं त्याला हक्का घातल्या, पण उपयोग झाला नाही. फार पुढं गेल्यावर घोडा थांबला होता. त्याच्या शेपटाचा कुच्चा उभारला होता. त्यानं आपले मागचे दोन्ही पाय लांबवले होते. त्याची मान मागे गेली होती. त्यानं खोलवर श्वास घेत होता. त्याच्याही मस्तकात अंगार पेटला होता. पारडी जवळ येताच तो खिंकाळला आणि त्यानं ती जवळ येताच तिच्या तोंडाला त्यानं हुंगलं. पारडीला काय वाटलं मग कुणास ठाऊक. तीच पुढं धावत सुटली आणि तिच्या मागनं घोडाच तो. तिच्या मागनं वास घेत तो डोक्यात तुफान घेऊन दौडत होता. नाम्या झेंडा फुटावा तसा धावत होता, पण त्याचा घोडा त्या पारडीमागं चौर फूट उधळत होता. मरियाईच्या देवळापुढं पारडी व्हाय व्हाय करीत आली तेव्हा हैदऱ्यानं मागं लागला घोडा पाहिला. हैदऱ्याच्या अंगातली मस्ती उसळली. मस्तकात रंगीबेरंगी गंध उसळला. आपल्या जातीच्या मादीमागं हा वेगळ्या जातीचा नर. त्यानं मस्तीच्या धुंदकीत घोड्याकडे संतापानं पाहिलं. त्याला ते सहन झालं नाही. त्यात पारडी हैदऱ्याकडे आली आणि तिनं त्याचं तोंड चाटलं, मस्तक चाटलं.
हैदऱ्याच्या डोक्यात लाल जर्र निखारा फुलला. त्यानं तिच्या शेपटाकडं हुंगलं. तशी ती पारडी किंगावली. तशीच ती उधाळली. तिनं त्याला इशारा केला. ह्या तुरुंगात काय खरं नाही. नदीकाठच्या मोकळ्या रानात चल. त्यात घोडा तिच्या मागनं दौडत गेला. हैदऱ्यानं नाकाच्या वेसणीला झटका दिला. गळ्यातल्या साखळीला झटका दिला. तसा खुंटा उपसून पडला. नाकातली वेसन तुटली. हैदऱ्याच तो, काळा पहाड त्यो. आबाळ अंगावर घेऊन तो रासवटा घेत दौडला. हैदऱ्या आल्याचं पाहताच पारडीनं वर्तुळ धरलं आणि त्याच्याकडे ती आली. घोडा तिच्या मागं होता. पहिल्याच टकरीत घोडा हैदऱ्यानं उडवला. दुसऱ्या कोणाचा घोडा जंगलपट्टीत तसा हैदऱ्यानं अजूनपर्यंत उडवला नव्हता. घोड्यानं वरती पाय केलं होतं. पाठाडावर तो जो पडला तर त्याला नीट कोणत्याच बाजूला होता आलं नाही. चित्रागत तो तसाच स्थिर पडला. आपला घोडा हैदऱ्यानं उडवला. त्यानं त्याला आसमान दाखवलं. तेव्हा आपलं काही ठीक नाही हे पाहून नाम्या मागं पाय लावून घाम फुटे तो आमदार वाड्याकडे पळत सुटला. त्याची पायतानं कुठं पडली तेही त्याला पळताना कळलं नाही. पळताना पायात काटे मोडले. बोटं दगडगोटी लागून रक्ताळी होती. कंबरेचं धोतर काटेरी झुडपाने पार फाटलं होतं. नाका तोंडात सारी धूळ माती गेली होती. वाड्यात तो आमदार साहेब आणि लाडबाबा पुढे उभा राहिला होता. त्यानं हैदऱ्यानं उडवलेला हा काळ सांगितला होता. लाडबाबानं पाखऱ्याकडं पाहिलं. पाखऱ्यानं हैदऱ्याचं आव्हान स्वीकारलं होतं. पाखऱ्याला असला धुडगूस घालणारा मस्तवाल जनावर दिसलं की चेव यायचा. त्याच्याशी खेळायला त्याला मजा वाटायची. नाम्यानं सांगितल्या दिशेनं धावतच सुटला त्यो. त्याच्या हातात हत्यार नव्हतं. लाकडाची काठी किंवा दांडकं त्याला हातात घ्यावंसं वाटलं नाही. सामने आलेल्या हत्तीलाही तो आता सामोरं जायला घाबरत नव्हता. तिथं त्याला ह्या हैदऱ्याचं काय वाटणार होतं. पाखऱ्या नदीकाठी आला तर मस्तीनं झुंदावलेली पारडी त्यानं पाहिली. तिच्या पाठलागावर हैदऱ्या होता. ते पाहिलं आणि पाखऱ्या स्वतःशीच हसला. हैदऱ्या इथं मस्तीनं वापाडलेल्या पारडीमागं लागला आहे. म्हणजे तो पार तालाबाहेर गेला आहे. पारडी जिथं जाईल तिथं तो जाणार. तिच्यासाठी तो कोणत्याही संकटात उडी घेणार. ह्या हैदऱ्याला अशा अवस्थेत व्यसन घालणं कठीण. तो आता कळी काळालाही घाबरणार नाही. मस्तीचं वेड अशा रासवटात जादाच. पाखऱ्या हिकमती होता. वेळात दौडणाऱ्या पारडीचा अंदाज त्यानं घेतला. हैदऱ्याच्या जवळ ती थांबली. ती शांतपणे उभी राहिली आणि हैदऱ्याच्या मस्तकातलं मस्तीचं तुफान तिनं आपल्या अंगावर घेतलं तरच तो शांत होणार. त्याच्यात थैमान खाली झालं तरच तो सुतागत सरळ येणार होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.